कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंचे चंचे काय काय चाललंय? तू हिथं काय करायलीस? चंची अगं तू हिथं काय करायलीस? आता बघ मी या समजाचे इस्कोट कसा करते ते। चंची हे बघ तू काय बी करू नकस, मी आता नाही त्यांचा फुल अँड फायनल कार्यक्रम करणार आहे। मम्मी तुला काय करायचे ते तू कर, या समजाचा इस्कोट केल्याशिवाय मला समाधान भेटणार नाही। दादा लागा कामाला। अगं काय झालं? हो निघा आता, तोंड बंद ठेवायचा। हो आपण अजून आता एवढंच, मागल्या दारानं जा। मम्मी बघ आता कशी फजिती होतीये। अशी तोंडावर पडले पाहिजेत का नाही, का आयुष्यात परत कधी एकमेकांचं थोबाड नाही बघायला पाहिजे। आणि त्या अक्षराचे दात तर असे घशात जायला पाहिजेत का नाही, अधिपतीने परत आयुष्यभर तिचं थोबाड बघितलं नाही पाहिजे। अगं चंचे तू हे असल्या छोट्या मोठ्या डॅमेजचं काय करायलीस? तुला माहित आहे का, मी का नाही फुल अँड फायनल कार्यक्रम करणार आहे बघ त्यांचा। अगं एवढ्या तेवढ्याशा माराने काय होणार आहे? म्हणजे काय करणार आहेस तू? काय करणार आहे? माझ्याकडे जालिम उपाय आहे, तेच तर सांगायला आलते। चल तुला सांगते, चल मग चल। एकदा का ते तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली का नाही ताई, तर सोडवणं लई अवघड आहे बघ। ताई सावध हो बघ, पारड का नाही तिच्या बाजूला झुकायला। आता त्यांचा संसार का नाही लवकरच सुरू होणार आहे, त्याच्या आधीच तू काय तर कर बाई। कारण एकदा का जर का पाळणा हल्ला या घरात, तर तुला सुनबाईला हितना हकलणं लई कठीण जाईल। मला असं वाटायलंय का तुझ्या या बुद्धिबळातल्या खेळ्या का नाही पटावरच राहिल्या। काय म्हणलात तुम्ही? इटाळ झाला? हा म्हणजे आमच्यामुळे हे घर अपवित्र झालं, इटाळ झाला? परत परत तेच बोलतेस, त्यांनी काही बदलणार नाहीये। बर झाला इटाळ, झाला। मग काय करणार तुम्ही? सांगा ना, काय करणार काय तुम्ही? इतकी वर्ष काय केलं तो तुम्ही? काहीच करू शकलो नाही मी, कारण काही करण्याच्या अवस्थेत तुम्हाला ठेवलंच नाहीस ना, बधीर करून ठेवलंस इथं। बधीर आम्ही केलं नव्हतं, तुम्ही झाला होता। उलट आम्ही तुमची सेवाच करत होतो, तुमची मदतच करत होतो। आता तुम्हाला तसं वाटत असेल तर आम्ही काय तुमचं मत बदलू शकत नाही। कसं आहे, झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही। सोंग सोंग मी कधीच घेतला नाही, सोंग तू घेतलंस आणि आजही तेच सोंग घेऊन फिरतेस।
आम्ही कसलं सोंग घेतलं हो? हेच तुझं प्रेम, तुझी काळजी सगळं सोंग आहे आणि तुलाही माहिती आहे. मान्य कर. याच्यावर पण आम्ही तेच म्हणू, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. आम्हाला माहिती आहे की या घरावर, तुमच्यावर आणि अधिपतींवर आम्ही किती मनापासून प्रेम केलंय ते. तुम्ही मना काय म्हणायचं ते. किती बेमालूमपणे खोटं बोलतेस का तू? काही वाटत नाही ना? याच तुझ्या खोटेपणाचा वीट आलाय मला. वीट आलाय? आता काय करणार हो तुम्ही? वीट आलाय म्हणल्यावर काहीतरी तर करणार का नाही? म्हणजे मध्यंतरी कसं तुम्ही आमच्याशी एकदम चांगलं वागायला लागला होता. हा, जे तुमचं सोंग होतं लगेच उतरलं. परत आलात तुम्ही खऱ्या अवतारात. मी तुझ्याशी चांगला वागलो कारण मला अपेक्षा होती, त्यामुळे तरी तू बदलशील. अक्षरा आणि अधिपतीला मोकळं सोडशील, त्यांना सुखानं संसार करू देशील. पण तू बदलत नाहीयेस. तू सारखी त्यांच्या दोघांच्या मध्ये 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 येतेस. येणार, आम्ही त्यांच्या मधी मधी येणार, अगदी सारखं येणार. काय करणार तुम्ही? सांगा ना, काय करणार काय तुम्ही? बोला की. हा बोला, गिळू नका, बोला काय ते. काय करणार आहात तुम्ही? मी काय करणार? कोण काय करणार? या घराला जो नागिणीसारखा विळखा घातलायस ना तू, जो कोणी सोडवायला जाईल त्याला डंख मारशील. आणि तू हे घर सोडणार नाहीस हे मला माहिती आहे. कारण कधीही न बघितलेली श्रीमंती, इथं राबवायला मिळणारी सत्ता, या सगळ्याचा मोह सुटत नाही तुझा. हेच चुकतंय तुमचं. हेच तुम्हाला काही कळणार. आम्हाला सत्तेचा मोह नाही हो. आम्हाला भूक आहे नव ती प्रेमाची. ते प्रेम मिळत नाही म्हणून आमचा तिळपापड होतोय. पास कर की. हे प्रेम वगैरे शब्द तुझ्या तोंडी शोभत नाहीत, माहितीये? तू या घरावरचा विळखा सैल करणार नाहीस मला माहिती आहे. त्यामुळे वेळ आली तर मीच निघून जाईन घरातून. हा, म्हणजे तुम्ही घरातनं निघून जाणार होय? जावा जावा जावा, खुशाल जावा. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकदा का तुम्ही घर सोडून गेलात की परतीचे दरवाजे कायमचे बंद. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.